नमस्कार. आज आपण रत्नाकर मतकरी यांची लोकप्रिय कथा लपाछपी ही ऐकणार आहोत. त्यांच्या कबंध ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश केलेला आहे. ऐकूया. लपाछपी हा एक लहान मुलांचा खेळ आहे, सगळ्यांना आठवतच असेल. आम्ही तिघेजण आहोत. मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी देखील विलकूच आहे. आमचं तिघांचंही खरं नाव विलास, पण सगळी आम्हाला विलकू म्हणतात. आजीने मला लाडाने माझा विलकू तो असं म्हणायला सुरुवात केली, तेव्हा सगळे आता मला विलकूच म्हणायला लागले. आणि ते दोघे, त्यांना कसं काय पडलं हे नाव असं तुम्ही विचाराल, हो ना? विचारलं तर तुमची झाली. कारण आम्ही तिघं वेगवेगळे नाहीच, मुळी एकच आहोत. आणि तरीही आम्ही तिघे जण आहोत. मोठा विलकू, छोटा विलकू आणि मी विलकूच. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर तीच तर आमची गंमत आहे. एक गुपित आहे, जम्मत आहे, जमाटी जम्मत. आम्हा तिघांचा तो एक खेळच आहे म्हणा ना, लपाछपीचा. मी भोज्जा असतो. छोटा विलकू आला की मोठा विलकू लपायला जातो. मोठा लपला की छोटा शोधून काढतो आणि तो सापडला की स्वतः लपून बसतो. लोकांना फक्त भोज्जाच दिसतो, म्हणजे मीच हो. आम्ही तिघे जण आहोत हे त्यांना ठाऊकच नाही आहे. वयाने अर्थात आम्ही सारखेच आहोत, पण मोठा आहे ना, तो दादागिरी करतो, म्हणून मी त्याला मोठा म्हणतो. तर हा छोटा विलकू म्हणजे एक नंबरचा डांबरट आहे. तो कशाला घाबरत नाही, भूताला नाही की काळोखाला नाही. आणि भयंकर हुशार, भराभर चालतं त्याचं डोकं. नाहीतर छोटा विलकू एक नंबरचा रड्या. एकसारखी त्याला आपली भीती वाटते, नाहीतर लाज वाटते. आजी अजून त्याचे अगदी लहान बाळासारखे पापे काय घेते, लाड काय करते, आणि मुख्य म्हणजे त्यालाही ते आवडतं. लोकांना देखील छोटा विलकू आलेला आवडतो. मग ते मला म्हणतात, किती गोड मुलगा आहे, आणि गालगुच्च्या घेतात. माझे गुलाबी गाल मग अधिकच लाल बुंद होऊन जातात. माझे लाल चुटूक ओठ आणि सदा न कदा पाण्याने भरल्यासारखे दिसणारे डोळे सगळ्यांना फार आवडतात. सगळे मला जवळ घेतात आणि माझ्या डोळ्यांकडे पाहून म्हणतात, बिचारा, आई वेगळा पोरगा. हे ऐकलं की छोट्या विलकूला रडू येतं, पण मोठा विलकू कधीच रडत नाही. आजी देखील मला कितीदा तरी जवळ घेऊन आई वेगळा पोरगा असं म्हणते. ती सांगते की माझी आई माझ्या जन्माबरोबरच मरून गेली. खरंच, मरून जातात म्हणजे काय होतं माणसांचं? मी एक मोठी म्हैस मरून गेलेली पाहिले. खूप वेळ ती आपली पडूनच होती, हालचाल नाही की काही नाही. आणि कुणीतरी तिला टोचून उठवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मग लोक आले आणि तिला घेऊन गेले. मला वाटायचं की आई पण अशीच पडून राहिली असेल बराच वेळ. मग लोक येऊन तिला घेऊन गेले असतील. कुठे? एके दिवशी मला कळलं, मेलेल्यांना कुठं नेतात ते. सोनाराचा जना मोठा चौकस होता, त्यानेच सांगितलं मला. तो म्हणाला, माणसं मेल्यानंतर त्यांना जाळतात. मी पटकन बोलून गेलो, छट, असं कसं शक्य आहे? जाळलं म्हणजे मरणार नाहीत का ती? हे आपलं असंच आजीचं ऐकलेलं. ती स्टोव पेटवताना जवळ गेलं की म्हणायची, लांब हो, भाजून मरशील. आणि मग काकडा घासलेटात बुडवायची आणि त्याला काडी लावायची. काकडा भपकन पेट घ्यायचा. जना हसला आणि म्हणाला, वेडाच आहेस. अरे, एकदा मेलेला माणूस परत कसं मरेल? मग त्याने मला एकदा गुपचूप स्मशानात नेलं आणि तिथे चितेवर ठेवलेल्या माणसांना जाळलेलं दाखवलं. तरीही त्या मेलेल्या माणसांना जाळतात कसं
असं वाटलं मला, पण कळलं नाही. जना म्हणाला, मेल्यानंतर काही वाटत बिटत नाही, सगळंच बंद. आई अशीच बंद होऊन गेली असेलचं मला वाटायचं. एकदा मी एक मांजराचं पिल्लू पाण्यात पडून मेलेलं पाहिलं. कुठेतरी गटारीत पाणी थोडंसंच होतं आणि त्या मेलेल्या पिल्लावरून सावकाश वाहत होतं. पिल्लू एका कडेला अडकून बसलं होतं, त्यामुळे ते पाण्याबरोबर वाहतही नव्हतं. पण पाण्याच्या धक्क्याबरोबर त्याचं चिमुकलं शरीर मागे पुढे हलायचं. मी ते जनाला दाखवलं. विचारलं, मेलेलं मांजर हलतं कसं? वेडा, तो म्हणाला, ते काय आपण हलतंय का? ते झिजून झिजून जाईल, पण त्याला हलता येणार नाही. अरे ते मेलंय पाण्यात घुसमटून. घुसमटून म्हणजे? अरे म्हणजे गुदमरलं, श्वास घेता येईनसा झाला. आपण नाही का एखाद्या बंद पेटीत बसलो तर आपल्याला श्वास घेता येणार नाही, आपण मरून जाऊ. मी विचारात पडलो, मरून गेल्यावर आपल्याला काय वाटेल? आईला काय वाटलं असेल मरताना? मेल्यावर बहुधा काहीच वाटलं नसेल. पाण्याबरोबर मागे पुढे होणाऱ्या त्या मांजराच्या पिल्लाला कुठे काय वाटत होतं? मेलेल्यांना काही वाटत नाही. वाटलं तरी सांगता येत नाही, काहीच करता येत नाही. म्हणजे मेलेल्या लोकांना मुळीच घाबरायला नको, ते आपल्याला काही करूच शकत नाहीत. आई मेल्यामुळे माझा एक फायदा झाला, मला आजीकडेच राहायला मिळालं, शहाडला. त्याची काय मजा झाली की काय झालं, माझ्या जन्माबरोबर आई वारली ना, म्हणून अण्णांच्या डोक्याने घेतलं की मीच आईला मारलं. अण्णा म्हणजे माझे वडील. एखाद्याला मारायचं म्हणजे काय प्रकार असेल, आणि मी मारलं म्हणे, अगदी जन्मानंतर थोड्याच वेळात. एखाद्या तान्ह्या बाळाला सुद्धा तर मारता येतं म्हणायचं. मी आईला मारलंच होतं की. निदान अण्णा तसं म्हणायचे. तर अण्णा माझ्यावर भयंकर संतापले. आईला मारणाऱ्या या मुलाचं मला तोंड देखील बघायचं नाही असं म्हणाले, आणि मला इथेच आजीकडे टाकून चालते झाले मुंबईला. हे सगळं मला नंतर आजीने सांगितलं. सांगताना तिच्या डोळ्यात चक्क पाणी आलं. नंतर अण्णांचा माझ्यावरचा राग थोडा कमी झाला. कदाचित ते इथे शहाडला आले असताना सगळा वेळ छोटा विलकूच आलेला होता म्हणून असेल. पण ते मला मुंबईला न्यायला तयार झाले, म्हणजे त्याच तयारीने ते आले होते. पण आजी म्हणाली, राहू दे अजून माझ्याकडे, लहान आहे पोर, तिकडे त्याची आबाळ होईल. तशी अण्णा मला न घेताच परत गेले. त्यावेळी मला उलट मजाच वाटली. शहाड छोटंसं गाव आहे, पण मस्ती करायला खूप छान. शाळेत जायचा मी, पण सक्ती नव्हती. रात्री लवकर झोपून जावं, सकाळी वाटेल तितका वेळ लोळत पडावं, मित्र जमवून खूप गंमत करावी, आणि आजीने लाडाने दिलेला चांगला चुंगला खाऊ चिक्कार खावा. आजी कधीच रागवत नसे माझ्यावर. तिला थोडा राग येतोय असा नुसता संशय जरी मला आला तरी माझे डोळे भरून यायचे. ती लगेच विरघळून मला पोटाशी धरायची आणि वर साखर पेरलेली साय, नाहीतर राजगिऱ्याची वडी, नाहीतर असलंच काहीतरी द्यायची. अण्णा येऊन गेले. त्याला 2 वर्ष झाली. अण्णा परत फिरकले नाहीत. मला वाटतं माझी कटकट आयतीच टळली म्हणून ते खुश झाले असतील. पण आता मला शहाडचा कंटाळा आलाय. मला खरं म्हणजे मुंबईला जायचंय, अण्णांकडे. मुंबई म्हणजे खूप गंमत असते म्हणे. आमच्या घरापलीकडचा मोंडकरांचा राघव सांगायचा. तो मुंबईला 2 महिने राहून आला होता. मुंबईतले मोठमोठे रस्ते, दुकानं, मोटारी, सिनेमा, सगळ्यांचं वर्णन करीत होता. नाहीतर आमचं अंधारं शहाड. संध्याकाळ झाली की नुसतं चिडीत चूप व्हायचं. जिकडे तिकडे काळोख पसरायचा. अंधाऱ्या सावल्या आणि त्यात किरकिरणारे रातकिडे. बस, आपण बुवा मुंबईला जाणारच.
मोठा विलकू म्हणाला. पण कसं, मी विचारलं. मोठ्या विलकूने फक्त डोळे मिचकावले. काय रे, स्वतःशी काय बडबडतोयस तू, मोंडकरांचा राघव म्हणाला आणि जोराने हसायला लागला. हे विलकू वेडा झाला, विलकू वेडा झाला असं म्हणून टाळ्या पिटायला लागला. मला त्याचा असा संताप आला. पण काय करणार, मी मोठ्या विलकूशी बोलत होतो, हे काही मला त्याला सांगता आलं नसतं. त्याला मुळी ते समजलंच नसतं. शिवाय ते तर आमचं गुपित होतं. पण या चोंबड्या राघवला कधीतरी धडा शिकवलाच पाहिजे, मोठा विलकू फणफणत म्हणाला. फार हुशारी करतो लेकाचा. मी त्याला कसं बसं गप्प बसवलं. पण मोठा विलकू असा चटकन गप्प बसणारा नव्हता. तो मला दररोज आठवण करून द्यायचा. राघवचं काय करायचं. राघव शाळेत माझ्याच वर्गात होता. अभ्यासात हुशार होता. त्याचा नंबर माझ्या वरती असायचा. पण त्यासाठी तो इतका आखडायचा, प्रत्येकाला हुशारी दाखवायचा, मास्तरांच्या पुढे पुढे करायचा. मला हे अगदी आवडत नसे. पण मला काहीच बोलता यायचं नाही. त्यातून तो राहायचा आमच्या घराच्या अगदी जवळच, मागच्याच बाजूला. त्यामुळे दुपारी खेळायला तो आमच्या इथे यायचा. त्यांच्या घरात चिक्कार माणसं होती. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी दुपार झाली म्हणजे जेवून हातावर पाणी पडल्याबरोबर तो आमच्या इथे यायचा. आमचं घर कमालीचं मोठं होतं आणि त्यात आम्ही दोघेच राहायचो, मी आणि आजी. घरभर फिरून पाय दुखतात अशी तक्रार आजी करायची. इतकं आमचं घर मोठं होतं. अंगण, ओटा, देवघर, आणखी चिक्कार खण, शिवाय वरती माडी. माडीवर अगदी एका टोकाला अडगळीची खोली होती. अडगळीच्या खोलीत काय काय गमती होत्या. एक एक काय पाहिजे ते तिथं पडलेलं असायचं. फुटकी गळकी भांडी, गंजलेल्या ट्रंका, एक लाकडी पाळणा, 2 अगडबंब लाकडी पेट्या, फाटकी पुस्तकं. सगळ्यांवर धुळीचा जाड थर पसरलेला होता आणि कोपऱ्या कोपऱ्यात कोइष्टकं लोंबत होती. तसं आमचं सगळं घरच इतकं जुनाट होतं. भिंती उखडलेल्या आणि पायऱ्या तुटलेल्या. वापर नसल्यामुळे खोल्या तशाच धुळीनं भरून गेल्या होत्या. कौलांमधून गवत वाढलं होतं. गावच्या वेशीवर एक पांढऱ्या जटा लोंबत असलेली थेरडी वेडी बसायची. तिच्यासारखं आमचं घर बाहेरून दिसायचं. आत दिवसा देखील काळोख असायचा आणि संध्याकाळी 1-2 दिवे त्या थेरड्या वेडीचे डोळे लुकलुकल्यासारखे चमकायचे. पण लपाछपी खेळायला काय मस्त जागा होती. लपायला पाहिजे तेवढी ठिकाणं आणि काळोख. शिवाय जागोजागी दारं. एका बाजूने पळावं आणि खुशाल दुसरीकडनं प्रकट व्हावं. सुट्टीच्या दिवशी आम्ही चिक्कार मजेत लपाछपी खेळत असू. खूप आरडाओरडा, धावाधाव, हसणं, खिदळणं, भलतीच गंमत. आमचा कंपू ठरलेला होता. मुलं मुली मिळून 8-10 जण होतो आम्ही. त्यातच मोंडकरांचा राघव पण होता. एके दिवशी काय गंमत झाली. आम्ही खेळत असताना मोठा विलकू आला. दावतारांच्या मंजूवर राज्य आलं होतं. मैनीने तिचे डोळे झाकले. आम्ही बाकीचे सगळे लपायला गेलो. सगळे लपायला जागा शोधत असताना मोठा विलकू माझ्या कानात कुजबुजला. हे, राघवची गंमत करूया का? नको विलकू, नको. उगाच काहीतरी करू नकोस. राघवची आई रागावेल. मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण मोठा विलकू माझं ऐकणार नव्हता. तो कुणाचंच कधीच ऐकत नसे आणि मलाही ते ठाऊक होतं. तो हसला आणि म्हणाला, तुला आठवतंय? आज सकाळी शाळेत तो तुला काय सांगत होता तुझ्याविषयी? आठवतंय? मला आठवत होतंच. सकाळी मुलांचा एक घोळका जमवून तो त्यांना माझ्याविषयी हलक्या आवाजात काहीतरी सांगत होता. ते सगळे माझ्याकडे पाहून हसत होते, कुजबुजत होते. बहुधा तो त्यांना सांगत असावा की विलकूला वेड लागलंय, तो स्वतःशीच बोलतो.
की त्याला आम्हा तिघा विलकूंचं गुपित समजलंय. आपलं गुपित कुणालाच कळता कामा नये, मोठा विलकू म्हणाला. मी नुसती बावटासारखी मान हलवली. मोठा विलकू राघवजवळ गेला. राघव लपण्यासाठी जागा शोधण्याच्या गडबडीत होता. मोठा विलकू त्याला म्हणाला, इकडे ये, तुला मस्त जागा दाखवतो लपायला. राघव खिदळतच बरोबर गेला. दोघेजण माडीवर गेले. पलीकडच्या खोलीत, अडगळीच्या. काय मस्त जागा आहे, राघव आनंदाने ओरडला. इकडे बघ, एक गंमत आहे, मोठा विलकू म्हणाला. त्याने तिथल्या अडगळीतली एक मोठी लाकडी पेटी उघडली. तिच्या झाकणाचा कर्र असा आवाज झाला. खोलीतल्या शांततेत तो केवढा तरी वाटला. बस आत, लवकर, कुणाला पत्ता लागायचा नाही, तू बिलकुल सापडायचा नाहीस, मोठ्या विलकूने सांगितलं. राघव खिदळतच पेटीत जाऊन बसला. मोठ्या विलकूनं पेटीचं झाकण लावून घेतलं. एवढ्यात खोलीच्या दारात कुणाची तरी चाहूल लागली. कोण आहे, मोठ्या विलकूने विचारलं. उत्तर मिळालं नाही. जवळच एक मोठा खिळा पडला होता. कधीपासून तो तिथे होता कोण जाणे, पार गंजून गेला होता. मोठ्या विलकूनं तो पेटीच्या कडीत अडकवून टाकला आणि तो माडीवरून खाली आला. मी जेमतेम दारामागे लपलो, एवढ्यात सुट्ट झालं. मी पटकन सापडलो. दावताऱ्यांच्या मंजूनं एकेकाला पट्टापट शोधून काढलं. सापडले नाहीत फक्त दोघे, एक सोनारांचा जना आणि दुसरा राघव. म्हणजे दोघांना कसून शोधू लागले. गड्या गड्या येऊ नकोस, घड्या घड्या ये ये, असं 100 वेळा झालं. एवढ्यात मंजीची नजर चुकवून जना कुठूनचा आला आणि भुज्याला शिवला. राहता राहिला राघव. कितीतरी वेळ तो येईच ना. सर्वांना माहीत होत्या तेवढ्या सगळ्या जागा शोधल्या, पण राघव सापडलाच नाही. सगळे त्याला हाका मारून दमले. बाहेर ये, तुला पकडणार नाही, नक्की नक्की पकडणार नाही, असं वचन देखील मंजीने मोठमोठ्याने ओरडून दिलं. अगदी शपथसुद्धा घेतली. पण ज्याचं नाव ते राघव काही बाहेर आला नाही. शेवटी सगळे कंटाळले. राघव न सांगता खेळ अर्धवट टाकून घरी निघून गेला असणार, म्हणून त्याच्यावर सगळे रागावले. आता पुन्हा कधी त्याला खेळात घ्यायचं नाही असं सर्वांनी ठरवून टाकलं. मोठा विलकू काहीच बोलला नाही. मग मी तरी कसं बोलणार ना. खेळ पुढे चालू झाला. संध्याकाळी जेव्हा मुलं घरोघर गेली तेव्हा मी मोठ्या विलकूला बाजूला घेऊन विचारलं, मोठा विलकू, राघव निघाला असेल काय रे पेटीतून? मॅडच आहेस, निघेल कसा? पेटीला बाहेरून कडी लावली आहे, खिळा घालून जाम बंद केली आहे, मोठा विलकू म्हणाला. पण मग ओरडला कसा नाही तो? ओरडला असेल, आपल्याला काय माहीत. बंद पेटीतून ओरडलेलं बाहेर ऐकू येतं का? आणि आलं समजा थोडंसं तरी त्या तिकडे पलीकडच्या खोलीतलं माडीवरून खाली कसं ऐकू येणार सांग बरं. तर अशी गंमत झाली होती. राघव पेटीच्या बाहेर येऊच शकणार नव्हता. तो कधीच मरून गेला असेल. विलकून नाक खाजवीत म्हणाला. गुदमरून? म्हणजे ते मांजर श्वास घेता आला नाही म्हणून मेलं तसं? म्हणजे आता राघव कधीच चिडवणार नाही, माझ्याकडे बोट दाखवून हलक्या आवाजात कुजबुजणार नाही, मला वेडा म्हणणार नाही, येता जाता हुशारी करणार नाही? अर्थात नाही, मोठा विलकू खांदे उडवत म्हणाला. मेलेली माणसं काहीच करू शकत नाही. माझ्या आईसारखी आणि त्या मांजराच्या पिल्लासारखी, पाण्यात मागे पुढे हेलकावे खाणाऱ्या आणि त्या प्रेतासारखी. एवढी आग लावली, चटके बसले तरी हाय देखील न करणाऱ्या प्रेतासारखी. मला खूप मोकळं वाटलं. उद्या शाळेत आपल्याला कोणी चिडवणार नाही अशी खात्री असली म्हणजे किती मस्त वाटतं नाही? तू खूप छान आहेस मोठा विलकू, मी त्याला मिठी मारून म्हटलं. इतका चांगला आहेस, इतका चांगला आहेस, तू मला खूप खूप आवडतोस. मोठा विलकू नुसता हसला.
रात्री मोंडकरांकडे एकच गोंधळ उडाला. मंडळी कंदील घेऊन, टॉर्च घेऊन निराळ्या दिशांना निघालेली दिसली. बहुतेक ती राघवला शोधत असावीत. मी थोडा वेळ ओट्यावर अंधारातच त्यांची गंमत पाहत उभा राहिलो. मग त्यांच्यापैकी 2 जण आमच्याच घराच्या दिशेने यायला लागले. तेव्हा मी घरात जाऊन पर्वच्या म्हणायला लागलो. कान मात्र त्या मंडईंची चाहूल घेत होते. मंडई आत आली. आजीकडे चौकशी करू लागली. बोलण्यात माझं नाव आलं तेव्हा मी पर्वच्या थांबवला. एवढ्यात आजीने मला बोलवलं. विलकू, बाळा, यांच्या राघवला पाहिलंस का रे तू? आजीने विचारलं. मी काय उत्तर देतो याकडे त्या मंडईंचं सगळं लक्ष लागून राहिलं होतं. दुपारी पाहिलं होतं, मी म्हटलं, लपाछपी खेळताना. तो मध्येच निघून गेला असं सगळी मुलं सांगतात. त्यांच्यापैकी राघवचा मोठा भाऊ म्हणाला, सापडला की कळवा बरं आम्हाला. आजीनं त्यांची बोलवण केली. काय तरी मेला जीवाला घोर, ती पुटपुटली. मी शांतपणे देवासमोर जाऊन बसलो आणि शुभम करोती कल्याणम म्हणायला लागलो. रात्रभर मोंडकरांची माणसं राघवला शोधत होती. सगळ्या गावभर ती पाहून आली. विहिरी, डोह सगळं बघून झालं. पोलीस स्टेशनवरही वर्दी दिली, पण राघव अर्थातच मिळाला नाही. राघवची आई वेड्यासारखी त्याला हाका मारत राहिली, पण राघव उत्तर देऊ शकला नाही. त्याला आता काहीच करणं शक्य नव्हतं. नुसतं बसून राहायचं. लाकडी पेटाऱ्यात बसून राहायचं. मध्यरात्री एक भानगड झाली. मोठा विलकू गेला आणि छोटा विलकू आला. माझ्याकडून अर्थातच त्याला सगळा प्रकार कळला आणि एकदम तो आपल्या भीतीने लटालटा कापायलाच लागला. रात्री मध्येच मला बाहेर जावं लागायचं. त्या निमित्ताने मी त्याला बाहेर घेऊन गेलो. त्याची खूप समजूत घातली. तो कसाबसा शांत झाला. आम्ही परत येऊन झोपलो. मध्येच छोट्या विलकूला जाग आली. मला म्हणाला, ऐक, माडीवरून कोणीतरी खाली उतरून येत आहे. नक्की तो राघव असणार. मी त्याच्या बडबडीकडे लक्ष दिलं नाही. उलट त्याला बजावून ठेवलं. हे बघ, मेलेली माणसं माडीवरून खाली उतरू शकत नाहीत, हे तुला चांगलं माहीत आहे. तरी थोड्या वेळाने पुन्हा त्याने मला उठवलं. म्हणाला, वरती पेटीचं झाकण उघडल्याचं आत्ता ऐकू आलं मला. कर्रसा आवाज आला. क्षणभर मला ते खरंच वाटलं. दुसऱ्या क्षणी मला आपल्या वेडेपणाचं हसू आलं. राघवला पेटीचं झाकण उघडता येत असतं. जर त्याला पेटीचं झाकण उघडता येत असतं तर त्यासाठी तो इतका वेळ थांबला असता का? थांबला असता. आणि इतक्या दूरच्या खोलीतली कर इथवर ऐकू येणं शक्य होतं का? होतं शक्य. शेवटी मी छोट्या विलकूला दम भरला. म्हटलं, हे बघ, राघव आता जिवंत नाही, तेव्हा त्याला काहीही करता येत नाही. आणि तुला हे जे काही ऐकू येतंय असं वाटतंय ना, हे सगळे निव्वळ भास आहेत. अरे भास. राघव आता कायमचा त्या पेटाऱ्यात पडून राहणार. कुणालाही तो तिथे आहे हे कळायचं नाही. तू मात्र घाबरू नकोस आणि काहीतरी बडबडू नकोस, नाहीतर सगळ्या लोकांना हे कळल्याशिवाय राहणार नाही. मी इतकी समजूत घातली तेव्हा तो कसाबसा झोपला, पण तरी रात्रभर त्याला चांगली झोप लागलीच नाही. पण सकाळ झाली तेव्हा तो खूपच हुशारला. दिवसभरात त्याला फारशी भीती वाटली नाही. मोंडकर मंडळींचा शोध चालूच होता. मोंडकरबाई एकसारख्या ऊर बडवून रडत होत्या. काय गंमत आहे पहा. राघवला आई होती तर आता राघवच नव्हता, आणि मी होतो पण माझ्यासाठी रडायला आईच नव्हती. म्हणा, मला आई हवीच होती कशाला. मला मोठा विलकू होता आणि छोटा विलकू देखील होता. मग आई हवी आहे कशाला, हो की नाही? तो सबंध दिवस मी मोठ्या विलकूची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. रड्यात छोटा विलकू मात्र दिवसभर माझ्याबरोबर होता. त्याची भीती थोडीशी कमी झाली होती खरी, पण तरीही कटकट चालूच होती.
दुसऱ्या रात्री देखील तो नीटसा झोपला नाहीच. मला त्याची काळजी वाटायला लागली होती. मी एकसारखा मोठ्या विलकूची वाट पाहत होतो. तो यायच्या आत छोट्या विलकूने कुठे काहीतरी बोलून घोटाळा केला तर? तरी 1-2 वेळा आजीने विचारलंच, काय रे विलकू, बरं नाही का वाटत? तोंड उतरलेलं दिसतंय. मी छोट्या विलकूला तोंड बंद ठेवायला लावलं, अगदी गच्चमपैकी. मग आजीच पुढे म्हणाली, साहजिकच आहे रे, तुझ्याशी रोज खेळणारा मुलगा एकाएकी गेला म्हणजे वाईट वाटल्याशिवाय थोडंच राहतंय. काय झालं असेल बापड्याचं कोण जाणे. पडला असेल कुठेतरी. मला जवळ घेऊन ती म्हणाली, तू सांभाळून राहा हो जीवाला, जाऊ नको पाण्याबिण्याजवळ. तरी छोट्या विलकूचे डोळे पाण्याने भरून आले. रड्या कुठला. पण लोकांना आवडतात असली रडवी मुलं. आजीने लगेच त्याला उगी उगी म्हणून थोपटलं. तिसऱ्या दिवशी एकदम एक लफडं झालं. सोनारांचा जना मला हळूच म्हणाला, काय रे विलकू, तुमच्या माडीवरच्या अडगळीच्या खोलीत त्या लाकडी पेटाऱ्यात काय ठेवलंय रे? त्याचा प्रश्न ऐकला आणि माझ्या अंगावर शहारे आले. कुठला पेटारा? मी काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. तो रे, त्या दिवशी आपण लपाछपी खेळत होतो तेव्हा नाही का? राघव गेला त्या दिवशी रे, तेव्हा तू ती पेटी उघडली होतीस. नाही म्हणू नकोस, मी पाहिलंय तुला बंद करताना. म्हणजे कुणीतरी येऊन गेल्याचा भास झाला तो खराच होता तर. हा चोंबडा जना त्यावेळेला वर आला होता. त्या पेटीत काय ठेवता तुम्ही? खडे. अचानक उत्तर आलं. मी चकित झालो. ओ हो, मोठा विलकू आला होता. मला हायसं वाटलं. 2 दिवस वाट पाहिल्यानंतर आज कुठे मोठा विलकू हजर होत होता. कसले खडे? जनानं बावळटासारखं विचारलं. तुला माहिती नाही? मोठा विलकू अगदी सहजपणाने म्हणाला, आपलं त्या औदुंबऱ्याचं झाड आहे ना, ते रे, डोहाजवळचं. त्याच्या मुळाशी चिक्कार रंगीत खडे असतात. खूप किंमत येते म्हणे त्यांची. मी जमवतोय ते. चिक्कार जमले की मुंबईला अण्णांकडे पाठवून देणार. पुष्कळ पैसे मिळतील. मी थक्क होऊन ऐकत राहिलो. थापा देखील इतक्या सुंदर सुचतात मोठ्या विलकूला. आता एवढं सांगितल्यानंतर काय बिशाद आहे जनाला कसला संशय येण्याची. पण जना म्हणजे जनाच तो. तो म्हणाला, मला दाखवशील पेटीतले खडे? हो. मोठा विलकू हे देखील अगदी सहज सांगून गेला. आत्ताच दाखवतो, नाहीतरी माझी वेळ झालीच आहे औदुंबऱ्याकडून खडे आणायचे. तूही चल हवं तर माझ्याबरोबर. सुटलो. म्हणजे निदान खरोखर पेटी उघडून दाखवायला नको. मात्र कुणाला सांगायचं नाही बरं का. मोठ्या विलकूने ताकीद दिली. आपलं दोघांचंच गुपित. तुला हवे तर घे खडे, पण आणखीन कुणाला कळलं तर माझ्या वाट्याला काहीच शिल्लक राहायचं नाही. नाही रे, कुणाला सांगत नाही, आई शपथ. जनाने कबूल केलं आणि तो औदुंबऱ्याकडे जायला तयार झाला. संध्याकाळच्या सावल्या आता दाटायला लागल्या होत्या. सगळीकडे शांत झालं होतं. लांबवर कुठेतरी घरी परतणाऱ्या गुरांना दिलेल्या हाळ्या ऐकू येत होत्या. बस तेवढंच. औदुंबर पाण्यात पाय पसरून होता. त्याच्या बाजूला एक लहानशी घळई तयार झाली होती. दोन्ही बाजूंना कपाऱ्या होत्या आणि मध्ये डोह तयार झाला होता. डोह खोल होता. आता काळोख पडू लागल्यामुळे त्याचं हिरवंगार पाणी काळोकुट्ट दिसायला लागलं होतं. इथे आहेत खडे, माझ्या मागून सावकाश ये, मोठा विलकू म्हणाला. तोल सांभाळत जना त्याच्या मागून गेला. मोठा विलकू खाली बसला. औदुंबऱ्याच्या एका जाडजूड मुळाला धरून. त्याच्या पलीकडे कपारी तुटली होती आणि काळं भोर पाणी खालून वाहताना दिसत होतं. जना देखील खाली बसला.
या मुळाखालची माती उकर, मोठा विलकू म्हणाला. जना माती उकरू लागला. मोठा विलकू उठून उभा राहिला. अगदी सहजपणे पण जोरात त्याने जनाला एक धक्का दिला. जना बसल्या बसल्याच कोलमडला. तो थेट कपारीवरून एकदम खाली. त्याला किंकाळी मारायला देखील वेळ मिळाला नाही. मोठा विलकू कपारीच्या टोकाशी गेला आणि औदुंबऱ्याच्या आधाराने त्याने हळूच वाकून पाहिलं. काळ्या भोर पाण्यात तरंग दिसत होते नव्हते एवढंच. बस, हात झटकत तो मला म्हणाला, आता कुणालाच कळायचं नाही की आपल्या त्या पेटाऱ्यात काय आहे. बरोबर. आता तो गेला, बुडाला. पाण्याबरोबर त्याचं शरीर आता हेलकावे खात राहील, त्या मांजराच्या पिल्लासारखं. तो मेला. आता तो बोलणार नाही, कुणाला सांगणार नाही की आपण विलकूला पेटी बंद करताना पाहिलं. ते कुणालाच कळून चालायचं नाही. आता काळोख फार दाटला होता. अशा काळोखातून डोहाजवळून जाताना कुणालाही भीती वाटली असती, पण मोठ्या विलकूला भीती ही गोष्ट मुळीच ठाऊक नव्हती. मी घरी आलो तेव्हा चिक्कार उशीर झाला होता. आजी नक्कीच काळजीत पडली होती. दिवे लागणीच्या वेळी मी घरात नसलो की आजीच्या जीवाची काय घालमेल होत असे हे मला माहीत होतं. पण घरात पाऊल टाकलं तर काय, सगळीकडे सामसूम. घरात दिवासुद्धा लावलेला नव्हता. मी तडक स्वयंपाकघरात धावलो. भराभर सगळे खण धुंडाळले. पण छे, आजीचा पत्ताच नव्हता. गेली कुठे आजी, गेली कुठे आजी? मला घरी परतायला उशीर झाला म्हणून शोधायला बाहेर पडली की काही. मी पुन्हा एकदा पलीकडे पाहिलं, सगळीकडे पाहिलं. माझघर, सोपा, मधली खोली, देवघर. छे, खाली तर नाहीच. मग मग माडीवर. मी तसाच पडत वर गेलो, थेट अडगडीच्या खोलीपर्यंत. आणि जे दिसलं त्याने मी 3 फूट उडालो. अडगळीच्या खोलीत आजी स्तब्ध उभी होती आणि तिच्यासमोर तो लाकडी पेटारा होता. तोच लाकडी पेटारा. त्याचं झाकण उघडलेलं होतं आणि आतल्या सामानाकडे आजी डोळे फाड फाडून बघत होती. श्श, आवाज करू नको, मोठा विलकू अचानक येऊन म्हणाला. आजीने पाहण्याच्या आत आम्ही पाय न वाजवता खाली आलो. आता काय करायचं, मी मोठ्या विलकूला विचारलं. तो काहीच बोलला नाही. तसाच स्वयंपाकघरात गेला आणि पळत पळत परत आला. त्याच्या हातामध्ये रॉकेलची बाटली होती. भराभर तो माडीच्या पायऱ्यांवर रॉकेल ओतत गेला. तसाच परत खाली आला. काडी पेटवली आणि रॉकेलला लावली. लाकडी पायऱ्यांनी धडाडून पेट घेतला. माडी पुरी पेटल्याची खात्री होताच मोठा विलकू घराबाहेर पडला. रडत रडत मोंडकरांच्या घराशी पोचला. तो छोटा विलकू आग आग असं ओरडत तो धापा टाकत होता. हुंक्यामधून त्याचं बोलणं समजून घेऊन लोक घराशी आले. तोवर माडीची राख रांगोळी झाली होती आणि घराच्या उरलेल्या भागात आग पसरू लागली होती. मोंडकरीणबाई छोट्या विलकूला जवळ घेऊन कुरवाळीत होत्या. राघवच्या आठवणीने त्यांना हुंके आवरत नव्हते. छोट्या विलकूला पोटाशी धरून त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, आई वेगळं गरीब पोर. आता तर बापड्याची आजी देखील गेली. बिचारा बिचारा. पण त्या रात्री मोठा विलकू विलक्षण खुशीत होता. उद्या अण्णांना यावंच लागणार होतं. त्याला मुंबईला घेऊन जावंच लागणार होतं. शहाडसारख्या छोट्या गावात करून करून काय करणार. मोठ्या विलकूसारख्या हुशार मुलाला मुंबईत मात्र खूप काय काय करता येणार होतं. ही कथा इथे संपली आहे. दुभंग व्यक्तिमत्वाचं अत्यंत सुंदर चित्रण रत्नाकर मतकरींनी ह्या कथेमध्ये केलेलं आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.